पाठीमागे आपण दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येचा गुणाकार पाहिला होता का? हो. येतं का सगळ्यांना? हो. पुन्हा पुन्हा येते दोन अंकी संख्येचा गुणाकार? मला तिसरीचे मुलं. तर आज आपण तीन अंकी संख्येने गुणले हा गुणाकार पाहणार आहोत. किती अंकी? तीन अंकी संख्येला एक संख्येला अनन्या तू बाहेर जा. तीन अंकी संख्येने गुणणे. सगळ्यांनी लक्ष द्यायचं. कोणाने बोलायलेलं? बघा दोन अंकीचा येईल तुम्हाला गुणाकार. तर तीन अंकीचा लक्ष देऊन ऐकायचा. बघा 364 गुणुले चिन्ह बाजूला द्यायचं. 527. लक्ष द्या सगळ्यांनी. बघा 364 गुणुले 527. तर काय करायचं आपल्याला सुरुवातीला शिकताना इकडच्या संख्या नाही असे समजून गुणाकार करायचा. मग दुसरीच्या मुलांना एक अंकीचा गुणाकार येतो. दुसरीच्या पण मुलांना जर लक्ष दिलं तर हा गुणाकार सुद्धा येतो. दोन अंकी यायला म्हणजे हा पण येत असतो. फक्त लक्ष देऊन ऐकायचं. आधी सुरुवातीला आपल्याला काय बघा बेरीज वजाबाकी आणि गुणाकार एककाकून करायचं असतं. बेरीज वजाबाकी आणि गुणाकार एककाकून करायचं असतं. म्हणजे 4 एककला आपल्याला 7 न गुणायचे. आधी 7 या संख्येने या सगळ्यांना गुणून घ्यायचं. एखादी पाडा चांगला आला पाहिजे. नुसता गुणाकार समजून उपयोग नाही. बघा 7 चौक 28 ला 8 5 आले 2. आता पुढच्या संख्येवर द्यायचा असतो. त्याचा 7 याच्यावर नाही द्यायचा. बरोबर आहे. 7 चौक 28 28 लिहिता आलं पाहिजे. बरोबर 28 मध्ये जर तुम्ही गफलत केली 2 इथं दिला आणि 8 इथं हातचा दिला तर उत्तर तुमचं तिथं चुकलं तुमचं. म्हणून संख्या वाचन संख्या लेखन आणि पाडा आला पाहिजे. तर बघा 7 चौक 28 28 ला 8 5 आले 2 7 चौकून 42 42 आणि 2 किती दिवाळी 44. 44 कसं लिहितो आपण? हे असं लिहितो. 44 ला 4 इथं आणि हा जो 4 राहिला तो पुढच्या संख्येवर हातचा द्यायचा. आता 4 ला गुणलं 6 ला गुणलं. आता कोणती संख्या आहे? 3. 7 3 21 आणि 21 4 45. किती 21 आणि 4 45. किती आले याचं उत्तर? 2548. हे झालं एका संख्येनं गुणलेलं. आता कशानं गुणायचंय? 2 दशकनं गुणायचंय आपल्याला. 7 एककनं गुणलं. आराध्या डुलू नको नुसतं. 7 एककनं गुणलं. आता 2 दशकनं गुणायचे. मग दशक कुठं असतो? इथं असतो दशक. मग 2 दशकनं गुणायचे म्हणून हा एकचा काय करायचा आपल्याला? 0 द्यायचा. एकक म्हणून 0 द्यायचा. आणि मग दशक, कारण दशकाचा गुणाकार एककाच्या खाली लिहायचा नसतो. समजलं? आता 2 न गुणून घ्या. अनन्या तुझं लक्ष नाही ग. 2 चौक 8 हातचाला नाही. एक अंकी संख्या आली की हातचा येत नाही. परत बघा 2 सख्ख 12 हातचाला नव्हता. 12 आपण असं लिहितो. 12 ला ते 2 इथं लिहायचं आणि हा 1 आहे तो इथं लिहायचा. हातचाला 1. 2 3 6 आणि 6 हातचा 1 7. आधी चिन्ह द्यायचं. आता बघा आता 5 शतक न गुणायचे आपल्याला. म्हणजे तिसऱ्या संख्येनं गुणायचे. 5 शतक न गुणायचे. हा एकक दशक. हा दशकचा आपल्याला काय करायचं? एकक दशकचे 2 शून्य द्यायचे तिसऱ्या पायरीला. किती शून्य द्यायचे? 2. आणि शतक संख्येनं गुणायला शतकचा गुणाकार शतकच्याच खाली आला पाहिजे. म्हणून इकडे काय करायचं आपल्याला? 2 शून्य द्यायचे. हा एककचा 0 आणि हा दशकचा 0. समजलं का रे त्या? आता मग गुणायचं 5 शतक. 0 विसरले तर तुमचं उत्तर चुकते. बाकीचं येऊन उपयोग नाही मग. म्हणून 1 0 विसरायचे नाही. बघा आता 5 न गुणा. 5 चौक 20 20 ला 0 ह्याच्याले 2. 5 सख्ख 30 30 आणि 2 32. 32 आपण असं लिहितो. 32 ला 2 लिहायचं आणि ह्याचे किती आले? 3 आले. 5 3 15 15 आणि 3 किती झाले रे? 18 झाले. इथं आपल्याला अधिक चिन्ह द्यायचं आणि एका संख्येखाली एकच संख्या
असते, काही जणांना सवय असते असं गिचमीड लिहायची, जवळ जवळ चिटकून हे असं लिहायची सवय असते. मग असं लिहिलं की तुमचं काय होतं, बेरीज करताना व्यवस्थित मोजलं जात नाही आणि म्हणून चुका होतात. म्हणून एका संख्येखाली अशी एक संख्या आली पाहिजे. इकडे इकडे रिकामी संख्या असेल तरी चालतं, इथं संख्या एकच्या जागेवर काहीच नाही, 8च्या डोक्यावर पण काहीच नाही, तरी पण तिथं आपण अलीकडे लिहायचं. काही जणांना चिटकून चिटकून लिहायची सवय असते, चिटकून लिहायचा नाही. इथपर्यंत समजलं? काय करायचं बघा, 8 0 आणि 0 करायची. 8 4 आणि 8 12, 0 12, चाले 2 आणि हाचा किती आला 1, 12 आलं ना, 12 ला 2 आणि हाचा आला 1, 5 आणि 2 7, 7 आणि 0 7 आणि 7 आणि 1 8. इथं पण हाचा आला का नाही आला. 2 आणि 7 9, 9 आणि 2 11. 11ला आपण 11 असं लिहितो, 11ला फक्त 1 इथं लिहायचं आणि हा 1 जो आहे तो हाचा द्यायचा. 8 आणि 9 आणि 1 अशी 1. बघा उत्तर किती आलं मोजा, 1 दशक शतक हजार 10,000 लक्ष, 1,91,828. जर मोजता येणं गेलं तर असं मोजायचं लक्ष, 1 दशक शतक हजार 10,000 आणि लक्ष 1,91,828. समजलं? 3 अंकी संख्येला 3 अंकी संख्येने गुणणे तिसरीच्या मुलांना समजलं का? समजलं? आता शून्याचे घेऊ आपण. 508 गुणुले 235. बघा 85 40ला 5 0 0, 5 आणि 0चा गुणाकार 0 झाला. जर हातचा जर आला तर ते हातचा तसंच लिहून टाकायचा. 5 किती आलाय 4, 4ला 4 तसंच लिहायचं. 25 3 दशकला गुणायचे म्हणून 1 0 द्या. 3 8 24ला 4 चाले 2, 3 0 0 आणि 2 अशी 2. इथं हा चाला नाही. 3 5 15. परत आता 2 शतक न गुणायचे म्हणजे एकक आणि दशकचा काय करायचं आपल्याला 2 शून्य लिहायचे. बघा तिसऱ्या संख्येला गुणायचे म्हणून इकडचे 2 शून्य लिहायचे आपल्याला एकक दशकचा. 2 न गुणा 2 16, 16ला 6 हाताला 2 0 0 आणि 1 अशी 1 आणि 2 पंचे 10. अधिकचं चिन्ह द्या आणि बेरीज करा. 0 0 0, 4 आणि 4 8 आणि 0 8, 5 आणि 2 7, 7 आणि 6 13, 13ला 3 हाताला 1, 2 आणि 5 7, 7 आणि 1 8, 8 आणि 1 9. बघा 1 1,19,380. बघा हे 2 उदाहरण तुम्हाला समजले का? आता नंतर पुढच्या भागामध्ये या दोन्ही ठिकाणी शून्य असलेली मी तुम्हाला गुणाकाराची ट्रिक सांगणार आहे. पुढच्या भागामध्ये या ठिकाणी दोन्ही 3 अंकी संख्येला 3 अंकी संख्येने गुणणे, पण या ठिकाणी दोन्ही संख्येच्या मध्यभागी हे असा असलेला गुणाकार असं एवढा मोठा करायची गरज नाही. ट्रिकनुसार ट्रिक जर तुम्हाला समजली पटकन तिचं उत्तर येते. पुढच्या भागामध्ये सांगू. हे 2 उदाहरणं समजले तुम्हाला, हे आता लिहून घ्या आणि तुम्हाला मग इथं घरी करायला मी देते.